हाय सगळ्यांना, जय भीम, नमः बुद्धाय। तर आम्ही आज बाहेर चाललो, चैत्यभूमीला चाललो आम्ही। तर नक्की तिथे गेल्याच्या नंतर तुम्हाला व्हिडिओ दाखवेल। आणि अचानक प्लॅन झाला आहे आमचा जायचा, आज दर्शन घ्यायला जाणार आहोत आम्ही। आणि त्यांना अजिबात जायची इच्छा नाही, तरीसुद्धा तयार होऊन थांबल्यात आपलं कसं तरी तोंड करून। पण ठीक आहे, कसं तोंड असू, पण आपल्याला तर जायचं आहे फिरायला, तर नक्की जाऊया आपण आणि फिरू मस्त। त्यांना अजिबात इच्छा नाही जायची, पण माझ्या मामाचा मुलगा आलेला आहे तिकडं, तर नक्की भेटू आपण त्यांना पण आणि व्हिडिओ काढू आपण पूर्ण। चला नंतर दाखवते मी तुम्हाला। बसची वाट बघतोय आम्ही, लोक आलो पण बसले आणि बसची वाट बघतो किती वेळ झालं, ते पण थांबलेले आहेत। बस आणखी आली नाही, बसची वाट बघतो। बस आली, बसमध्ये बसून जाणार आहोत आम्ही। बघू शकताय खूप वेळ झालं बसची वाट बघतोय आम्ही, आणखी बस आलीच नाही आहे। आणि पोरंसुद्धा चुकून गेल्यात बिचारे वाट बघून बघून। आणि छान वातावरण आहे इकडं मस्त, आणि ते सुद्धा तिकडं थांबतात, बसची वाट बघतात। बघूया किती वेळ वाट बघावं लागेल बसची, कंटाळा येतोय असं बसची वाट बघायची। लवकर बसच येत नाही आहे, खूप उशिरा बस आहे इकडे। तर बघूया आता कधी बस येतील, बसचीच वाट बघतोय आम्ही। तर पुन्हा भेटू। आता खूप उशिराने आणि बसमध्ये बसतोय आम्ही। ते बघा तिकडं आलो पण समोर आहे बसल्याला। तर मस्त बसचा प्रवास एक नंबर, छान। माणसाला जागाच नाही आहे, माणूस उभा आहे। सगळेजण बघा, ह्या माणसाला, बिचाऱ्या माणसाला जागा नाही आहे, तर काय करणार। आम्हाला तर जागा आहे, हा बघा तो आणि मी बसतोय, जागा नाही आहे आणि तो बाहेर बिचारे उभा आहेत, त्यांना जागाच नाही आहे। ते आपण काय करू शकत नाही आहे त्याला। जर जागा मोकळी झाली त्यानंतर नक्की बसतील ते, आणि जर जागा झाली आता ते बसतील नक्की। शीट खाली झालेलं आहे। तर आता आम्ही कुठे चाललोत नक्की बघा तुम्ही, पूर्ण व्हिडिओ बघा, आता बस तुम्हाला समजेल आम्ही कुठे आलोत आणि अचानक आलोत, तर नक्की बघा। आणि हा बघा मस्त आहे ना, आम्ही कुठे चाललोत नक्की बघा पूर्ण व्हिडिओ, आणि कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटलं तुम्हाला व्हिडिओ। अचानक आम्ही बाहेर आलो, कुठे व्हिडिओ आहे हा, नक्की बघा पूर्ण। त्यांना पण जागा भेटली, इतक्या वेळ जागा नव्हती त्यांना, पण आता जागा भेटली त्यांना। आणि लोक पण सोबतच बसलेत, आता बस खाली झाली जास्त, म्हणजे सोबतच बसलेत आणि ह्यांना पण जागा भेटली। आणि त्यांचं तोंड तर बघा कसं कसं करतात ते, मस्त। आता बस भरपूर मोकळी झाली, काही विषय नाही। माझ्या बाजूला पण कोणीच नाही, लोकल आलो तर तिकडे बसले, विषय नाही। पूर्ण बस खाली झाली आहे, फक्त आम्हीच आहोत आणि 2-3 जण आहेत, दोन तीन जण आहेत, आणि सगळी बस मोकळी झाली, बघू शकताय तुम्ही। आणि फुल बस भरलेली बस होती, बसायला जागा होती। आणि आता त्यांना जागा भेटली, तर मस्त मोकळी बस आहे आणि निवांत जातो आम्ही। टॅक्सी करायचा प्रयत्न करत होतो, पण टॅक्सी भेटली नाही, त्यामुळे चलत चाललो आम्ही। आम्हाला टॅक्सी भेटतच नाही आहे, खास करून आम्ही स्पेशल माणसं आहोत, आम्ही चालत असतो, जास्त करून चालायला जास्त आवडतं आम्हाला। तर आम्ही चाललेलो आहेत आता, बघूया पुढं पोहोचतो आपण। नक्की तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघितला तुम्हाला कळून पुढं पोहोचलो आम्ही, तर नक्की पूर्ण व्हिडिओ बघा आणि आम्ही पुढं पोहोचतो ते बघा। तर आम्हाला खरंच टॅक्सी भेटत नाही, आम्हाला चालतच जास्त फिरायची सवय आहे म्हणायचं। तर चला चालूच आम्ही चालत। दीपक दादा हा व्हिडिओ खास तुमच्यासाठी करते मी, खरंच त्यांच्या संग फिरायला येत असेल तर असं येऊ नका तुम्ही, खूप त्रास आहे आणि चलून पळून जाते माणूस। तर मी तर अजिबात राहिले नाही। आलोक पण म्हणला की आम्ही अंदर से टूट गया हूँ, तर नक्की तुम्ही या फिरायला इकडं, आपण फिरूया सोबत, असंच मस्त छान मस्त फिरायला एन्जॉय करू। एंट्री केली नक्की बघा तुम्ही, आम्ही इकडे आलोत आता।
तर नक्की बघा तुम्ही कुठे आलोत आम्ही आणि नक्की सांगा कुठे आलोत आम्ही. वाव, माहिती मला. चला आता आपण जाणार आहोत. मस्त छान, इथे छान वाटते, एक नंबर वाटतंय. आणि खूप दिवसानंतर आलोत आम्ही. मुलांना तर लक्षात पण नाही आम्ही आधी आलतो, त्याच्यामुळे खूप दिवसांनी आलो. तर खूप दिवसांनी आलोत आम्ही इकडं. आलो कोणती भरपूर लहान होते आलो त्यावेळेस आम्ही इथं आलेलो. आणि श्लोकला तर आठवतच नाही आहे कधी आम्ही आलतो तिकडे. पण बरं झालं आलोत आम्ही, अचानक येणं झालं. बघूया आपण, मस्त फिरूया आपण. बघा आम्ही बाहेर आलोत आणि हा माझा मामाचा मुलगा आहे, मोठ्या मामाचा मुलगा. तर तो आलाय, त्यांनीच फोन केला सकाळी, दुपारा फोन केला आणि उशिरा सांगितलं की या म्हणून. त्याच्यामुळे आम्ही आता इकडे येणं झालं. ज्योती, मी पण ज्योती आहे आणि माझी बहीणसुद्धा ज्योती आहे. म्हणजे मामाचा पोरगा राहुल, त्याची बायको पण, त्यांचं नाव पण ज्योतीच आहे. आणि बघा हे बसल्यात आणि सगळे पाहुणे आलेले आहेत गावाकडून फिरायला मुंबईला. ती समोरची चैत्यभूमी दाखव त्यांना. आता जाणार आहोत दर्शन. आम्ही चैत्यभूमीला आलो आणि चैत्यभूमीला दर्शन घेणार आहोत. हे बहीण म्हणजे मामाचा मुलगा आहे राहुल, त्यांची बायको. आणि आम्ही सगळे फिरायला आलो आता चैत्यभूमीला आणि ते दर्शन घेणार आहोत. नक्की तुम्हाला दाखवते मी. तुम्हाला दाखवायची काम. हा बघा चिरी, राजवीर. हा बघा राजवीर आणि विराजचं वडापाव खायचं काम चाललंय. आता तो त्याचं झाल्याच्यानंतर त्याला पण दाखवते मी तुम्हाला सगळ्यांना. हो का, बस एक नंबर आहे. तर पूर्ण व्हिडिओ बघा आणि आणखी तुम्हाला दाखवलं नाही जे तुम्हाला नक्की दाखवतो. तर पाणी चैत्यभूमीला आलेलो आहेत आम्ही. खाली बघा तिकडे लागू ना, चैत्यभूमी जवळ आलोत आपण. चला चला, लई जास्त गरम लागायला लागले. एक मिनिट. बघू शकताय तुम्ही किती छान. चला चला चला. बघू शकताय तुम्ही. वाव, आतमध्ये व्हिडिओ काढून देत नाही तर. तर सगळेजण चालल्यात, ते पण लग्नाला जाणार आहेत म्हणून ते कल्याणला चालल्यात. आणि आम्ही पण आता घरी चालत, आमच्या घरी नवी मुंबई. आता सगळेजण इथून इकडे तिकडे सगळेजण आपापल्या तिकडे जाणार आहेत. काय बघा लग्नासाठी आलेले आणि अजिबात वेळ नाही म्हणून तिकडे पनवेलला येत नाही, नाही तर नक्की आला असता. बघा राहुल पुढे गेलाय आणि आता आम्ही पनवेलला चालूत. आणि दादा ते पण आलेले आहेत आणि ते सुद्धा आता जाणार आहेत तिकडे कल्याणला. लग्नासाठी आलेत ते लग्नाला जाणार आहेत. आणि आम्ही पण आता घरी चाललोत. ज्योती, ह्या ताई आहेत, त्या मुली आहेत, सगळे आपल्या घरातलेच आहेत. तर बाय, आता चला. बाय 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 बाय.